नमस्कार, मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नजर टाकूया ठळक घडामोडींवर। रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी निवडणुकीत महापरिवर्तन सहकार आघाडीने मारली बाजी। रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख साखरपा येथे अवैध गुरांची वाहतूक करणारी पिकअप पकडली। देवरुख पोलिसांकडून कारवाई सुरू। कोयना धरणात होते महाराष्ट्रातलं सर्वात मोठं जलपर्यटन केंद्र। मुख्यमंत्र्यांनी केली जलपर्यटन केंद्राच्या ठिकाणाची पाहणी। आणि दापोली टाळसुरे येथे ग्लोबल कोकणची मसाले परिषद यशस्वी। आता पाहूया सविस्तर वृत्त। रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत महापरिवर्तन सहकार आघाडीने बाजी मारली। 16 जागांसाठी झालेल्या मतदानात 9 विरुद्ध 7 अशा जागांवर महापरिवर्तन सहकार आघाडीने आपला विजय मिळवलाय। 5256 पैकी 5030 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। दोन्ही पॅनलसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने जसजसा निकाल येत होता तसा जल्लोष केला जात होता। महापरिवर्तन सहकार आघाडीच्या पॅनलने सत्ताधारी महायुती पॅनलचा धुव्वा उडवत विजय मिळवलाय। 94 वर्षाच्या पतपेढीच्या इतिहासात प्रथमच दिव्यांग संघटनेला पॅनलमध्ये समाविष्ट करून घेतल्याने दिव्यांग शिक्षक बांधवांना प्रतिनिधित्व मिळणार आहे असा विश्वास विलास गोरे यांनी व्यक्त केला। या पतपेढीच्या निवडणुकीत 13 संघटनांचे योगदान महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण मानले जात आहे। निकाल आता जाहीर झालेला आहे आणि जिल्ह्याभरामध्ये सर्व 13 संघटनांनी या ठिकाणी परिवर्तन करण्यासंदर्भात महापरिवर्तन करण्यासंदर्भात या ठिकाणी एक धोरण ठरवून प्रचार केला। त्याला आज यश आलेलं आहे आणि महापरिवर्तन सहकार आघाडीच्या 9 सीटा या ठिकाणी निवडून येऊन ह्या जिल्ह्यामध्ये पतपेढीमध्ये महापरिवर्तन झालेलं आहे आणि त्यामुळे सर्व कार्यकर्ते आणि शिक्षक सभासद सगळ्यांचं मी या ठिकाणी धन्यवाद देतो, त्यांचे आभार या ठिकाणी मानतो। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वर्दे गाव हायवे पासून 7 किलोमीटर अंतरावर आहे। मात्र या गावाला विकासापासून शेकडो किलोमीटर वंचित ठेवणाऱ्या आमदार वैभव नाईक यांना मतदार त्यांची जागा दाखवून देतील। 5ही ग्रामपंचायतीवर भाजपचे सरपंच विजयी होतील असा दावा भाजपचे ओरस मंडल अध्यक्ष दादा साईल यांनी केला आहे। अगोरी प्रकार वगैरे म्हणता येणार नाहीत, खेळ आहेत विरोधकांचे। लोकांवर कुठून तरी दबाव टाकायचा, लोकांची दिशाभूल करायची, मतदारांना त्या ठिकाणी प्रभावित करायचं, असा हा प्रकार आहे। आणि हे प्रकार निवडणुकीमध्ये वरचेवर घडत असतात। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे लिंबू टिंबू मागे कोण आहे ते, त्यामुळे त्याच्यात काय अधिक बोलण्यात अर्थ नाही। भारतीय जनता पार्टीचे आम्ही सगळे पदाधिकारी असो कार्यकर्ते असो, आमच्या नेत्यांवर आणि आमच्या नेत्यांच्या कर्तृत्वावर विश्वास आहे आणि त्या विश्वासाच्या जीवावरच आणि विकास कामांचे असतील या जीवावरच आम्ही निवडणूक लढवत आहोत आणि नक्कीच आम्ही विजयी होणार आहोत। हो, 5ही ठिकाणी सत्ता बदल होणार आहे। त्यामध्ये वालावलमध्ये आमचीच सत्ता आहे, उर्वरित ठिकाणी वैभव नाईकांचे कार्यकर्ते हे सरपंच होते आणि या सगळ्या ठिकाणी सत्ता बदल होणार आहे। मी आता या वर्धे गावामध्ये आहे, तुम्ही माझ्या मागे कदाचित बघत असाल, हीच या रस्त्यांची अवस्था आहे। गेले 10 वर्ष या गावामध्ये वैभव नाईकांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत आहे आणि या गावामध्ये फिरत असताना एक जाणवलं, या ठिकाणी हे गाव जरी हायवेपासून 7 किलोमीटर अंतर असलं तरी विकासापासून शेकडो किलोमीटर अंतर लांब आहे। त्यामुळे हीच परिस्थिती ज्या ठिकाणी वैभव नाईक आणि त्यांचे कार्यकर्ते सत्तेत आहेत अशी आहे, त्यामुळे परिवर्तन अटळ आहे। नक्कीच ह्या सगळ्या निवडणुका आमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत, परंतु मी केलेल्या कामाच्या जीवावर, लोकांचा केलेला विश्वास संपादन या जीवावर आम्ही ह्या 5ही निवडणुका कुडाळ तालुक्यातल्या आणि 2 पोट निवडणुका होत आहेत, त्या दोन्ही ठिकाणच्या पोट निवडणुका आणि 5ही निवडणुका आम्ही जिंकणार आहोत। कुडाळ मालवणचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक हे लिंबू टिंबू आले आहेत, कारण त्यांच्या हातातच 100 धागेदोरे दिसतील। त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा काय करावी। कुडाळ तालुक्यातील 5ही ग्रामपंचायतमध्ये सत्ता परिवर्तन अटळ असल्याचा दावा ओबीसी जिल्हा सेलचे भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक नारकर यांनी केलाय। पाहुयात काय म्हणालेत दीपक नारकर। नाही, या मतदारसंघाचं कुडाळ मालवण मतदारसंघ जो आहे त्या मतदारसंघाचं आपण जर बघितलं तर इथला जो प्रतिनिधित्व करणारा आमदार आहे
हा स्वतःच आधी एक लिंबू टिंबू आहे. त्याच्या हातामध्ये जर तुम्ही बघितलं तर एक 100 तुम्हाला धागे दोरे दिसतील. हा प्रकार का भाजपकडनं कधी होत नाही. ग्राम पातळीवरनं देश पातळीपर्यंत भारतीय जनता पक्ष सातत्यानं चांगलं काम करतोय. नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये सत्ता आहे. देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये आहे आणि या नेतृत्वामध्ये जर आपण बघितलं तर आम्ही या ठिकाणी विकासाला पूर्णपणे चालना देतो. कोणत्याही प्रकारच्या लिंबू-टिंबूच्या अघोरी प्रकाराला आम्ही काही किंमत देत नाही आणि चांगल्या पद्धतीनं या 5ही ग्रामपंचायती या ठिकाणी चांगलं लीड घेतील, लीड येऊन या ठिकाणी येतील आणि 2014 सालापासून आपण या ठिकाणी बघत आहात, की ही फक्त सत्ता बदल झाल्यानंतरच हे फक्त सत्तेमध्ये नाहीत. म्हणजे अगोदरची जवळ-जवळ 7.5 वर्ष इथला स्थानिक आमदार या सत्तेमध्ये आहे आणि सत्तेमध्ये असताना आपण संपूर्ण मतदारसंघ एक पत्रकार म्हणून फिरत असताना आपल्याला लक्षात येईल, की या मतदारसंघाचा कशा पद्धतीने विकास झाला, कशा पद्धतीने हा मतदारसंघ मागे राहिला, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. आणि नक्कीच आपण उद्या येणारा घोडे मैदान का लांब नाही, उद्या 10 वाजता निकाल येतील. त्या निकालामध्ये नक्कीच भारतीय जनता पक्षाचा या ठिकाणी बहुमताने या ठिकाणी विजय असेल. प्रयत्न म्हणजे आज बघा, विकासाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर ग्रामीण पातळीपासून देशापर्यंत सगळी सत्ता भारतीय जनता पक्षाची आहे. गावातील मतदारांना सुद्धा या ठिकाणी प्रामुख्याने वाटतं, की आपण भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आपल्या गाव पातळीवरील ज्या स्थानिक विकास संस्था आहेत, या निवडून दिल्यानंतर नक्कीच आपला विकास होईल. त्यामुळे जनता सुद्धा फार या ठिकाणी उत्सुक आहे, की आपली या ठिकाणी ग्रामपंचायत यावी. त्यासाठी जनतेचेच प्रयत्न आहेत, खेचून येण्याचा प्रयत्नच नाही आहे. हे काय खेचून आणणे किंवा हे नाही, आम्ही खेचून आणणारच आहोत. कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीनं काम केलेलं आहे ते यश संपादन करण्यासाठी केलेलं आहे. पण जनतेमध्ये सुद्धा या ठिकाणी फार मोठी आसक्ती आहे, की आपली सत्ता ही भारतीय जनता पक्षाच्या पारड्यामध्ये या ठिकाणी जावी आणि आपल्या गावाचा या ठिकाणी विकास व्हावा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वर्धे ग्रामपंचायत ही वैभव नाईकांचा बालेकिल्ला आहे आणि तो बालेकिल्ला कधीही डगमगणार नाही. त्यामुळे वैभव नाईकांना लिंबू टिंबू करण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे परिवर्तनाची भाषा भाजपने करू नये असा इशारा देत वर्धे ग्रामपंचायतीवर पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकेल असा दावा ठाकरे शिवसेनेचे सोशल मीडिया जिल्हा समन्वयक अनुराग सावंत यांनी केलाय. मुळात आधी विरोधकांचा जो काय विचार करायची पद्धत आहे ती कुठल्या पद्धतीची मला समजत नाही. वैभव नाईकांचा बालेकिल्ला आहे वर्धे म्हणजे, ते सध्या यावेळी तरी विरोधकांना शक्य होणार नाहीये. आणि वर्धेमधली जनता जी सामान्य आहे ती विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करते. याच्या आधीही विकासाच्या मुद्द्यावर शिवसेनेने राजकारण केलेलं आहे आणि त्यामध्ये 100% यशस्वी ठरलेले आहेत आणि यावेळी तेच होणार आहे. विरोधकांना फक्त बोलायसाठी तेवढी संधी हवी असते ती त्याने मिळवलेली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला वर्धे कधीच कोणाच्या दुसऱ्या आता जाणार नाही ताब्यामध्ये. वैभव नाईकांना गावामध्ये लिंबू टिंबू करायची गरजच नाही. तुमच्यासारख्या विरोधकांसाठी आम्हीच बोललो, इकडचे ग्रामस्थच बस आहोत आणि वैभव नाईक सारख्या मोठ्या आमदारांची या गाव पातळीवर त्यांना बोलण्या एवढी गरजच नाही विरोधकांना. त्यांच्यासाठी आम्हीच बस आहोत वर्ध्यामध्ये. नाही, आमच्या गावात एकोप आहे सध्याच्या इलेक्शनमध्ये. कोणाचे काय वैयक्तिक वाद वगैरे या दिशेने आपल्या सध्या चालवले नाहीयेत आणि लिंबू टिंबू वगैरे हे वर्धे गावाचं राजकारण नाही. सुसंस्कृत राजकारण असलेलं वर्धे गाव आहे आणि वैयक्तिक पातळीवर कधी खालच्या थरावर अजूनपर्यंत गावामध्ये कोणी गेलेलं नाही, कुठल्याही पक्षाचा असलेला. तेवढा पैकी 5 ग्रामपंचायत आमच्या आहेत, होत्या आणि कायम राहतील, याची आम्ही जबाबदारी घेतो. आरोप असा नाही, वैभव नाईक फिरकत नाही, कारण वैभव नाईक साहेबांचे कार्यकर्ते त्यांच्यासाठी बस आहेत. वैभव नाईक साहेबांना आवाज दिला की वैभव नाईक साहेब कधीही हजर होतात. म्हणून त्यांना सहजासहजी आम्ही असताना त्यांना इथे याची गरज आम्ही लावू देणार नाही. याही गावात तसंच आहे. त्यांना येण्या एवढी वेळ आम्ही लावून दिलेली नाही अजूनपर्यंत आणि आमचे कार्यकर्तेच बस आहेत त्यांच्यासाठी छोटे. होऊ शकत नाही. शिवसेना सीट ठरलेल्या आहेत आणि त्या येणारच आणि ही ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात होती, आहे आणि कायम राहील आणि विकासाच्या मुद्द्याचंच राजकारण गावात कायम सुरुवात करण्यात येईल. मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली कोयना धरणात महाराष्ट्रातलं सर्वात मोठं जलपर्यटन केंद्र सुरू होत आहे. जावळी तालुक्यातील मुनावळे या ठिकाणी जाऊन वॉटर स्पोर्ट्स, स्कुबा ड्रायव्हिंग तसेच हाऊस बोट प्रकल्पासारख्या होणाऱ्या जलपर्यटनाच्या ठिकाणांची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुख्यमंत्री या ठिकाणाहून स्पीडबोटने मुनावळे या ठिकाणी पोहोचले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आलं. मुनावळे या ठिकाणी होणाऱ्या जलपर्यटनामुळे स्थानिकांना चांगला रोजगार मिळेल असं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसंच स्थानिकांना मच्छीमारी करता यावी यासाठी सुद्धा वनविभागाचे नियम शिथिल करून त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीने एक टुरिझम प्लेस डेव्हलप आपण करतो, पर्यटन स्थळ. इथे स्कुबा डायव्हिंग होईल, वॉटर स्पोर्ट होईल, त्याचबरोबर
बोट क्लब होईल, हाऊस बोट होईल, इतरही ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत मोठ्या प्रमाणावर इथे सुरू होतील. त्याला मंजुरी दिलेली आहे आणि त्याचं लवकरच काम सुरू होईल. खरं म्हणजे टुरिस्ट येतात, परंतु मोठ्या प्रमाणावर इकडे सगळं जे काही एवढं पर्यटनाला वाव आहे, चालना आहे. आम्ही मगाशी देखील हवाई पाहणी केली. अतिशय निसर्ग संपदाने पूर्णपणे हा परिसर नटलेला आहे आणि पाणी आहे, दोन्ही बाजूला डोंगर आहेत, हिरवाई आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून जे स्पॉट या ठिकाणी आयडेंटिफाय केलेले आहेत, या स्पॉटचं डेव्हलपमेंट होईल आणि मोठ्या प्रमाणावर टुरिस्ट इकडे अट्रॅक्ट होतील. आणि त्यासाठी अशा प्रकारचे जर आपण टुरिस्ट स्पॉट डेव्हलप केले तर पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतील. आता येत आहेत, पण त्याच्यामध्ये आणखी चांगल्या सोयीसुविधा त्यांना ॲक्टिव्हिटीज दिल्या तर मोठ्या. आणि हे जे आता आपण मुनावळेचं जे स्कुबा डायव्हिंग आणि हे पर्यटन स्थळ डेव्हलप करतोय, तर कलेक्टर आणि त्यांच्या टीमने इतर राज्यांमध्ये जी काही अशा प्रकारचे स्पॉट आहेत, टुरिस्ट प्लेस आहेत, त्यांचा अभ्यास केलेला आहे आणि एक बेस्ट सगळ्यात नंबर 1 अशा प्रकारचं हे पर्यटन स्थळ व्हावं, अशा प्रकारची एक नियोजन इथं केलं आहे. आणि त्यामुळे मला वाटतं या मुनावळे गावामध्ये हे पर्यटन स्थळ विकसित झाल्यानंतर आणखी काही आपण जे स्पॉट डेव्हलप करणार आहोत, त्यामुळे या संपूर्णपणे या कोयना परिसरातील 105 जी गावं आहेत, ही दुर्गम भागातली गावं आहेत आणि या ग्रामस्थांना याचा बेनिफिट झाला पाहिजे. स्थानिक लोकांना याच्यामध्ये प्राधान्याने सामावून घेतलं पाहिजे. जी मुलं तरुण नोकरीसाठी मुंबई, ठाण्यासारख्या शहरामध्ये जात आहेत, ते परत आले पाहिजे, अशा प्रकारचा कन्सेप्ट आहे. आणि आपल्या घरची भाकर खाऊन, आपल्या आईवडिलांची सेवा करून, आपल्या गावामध्ये राहून या सगळ्यांनी त्यांची आर्थिक जी परिस्थिती आहे, ती त्याला चालना मिळेल आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर चांगले पैसे या टुरिझमच्या माध्यमातून मिळाले पाहिजेत. हा एक कन्सेप्ट मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आणि त्याप्रमाणे ते काम या ठिकाणी करतायत. मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणावर या भागात पोटेन्शियल आहे. या भागामध्ये पाणी आहे, या भागात 90 किलोमीटरचं बॅकवॉटर आहे, या भागात किल्ला आहे, मंदिर आहेत, प्राचीन स्थळ आहेत, वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहे. खूप मोठ्या प्रमाणावर एक निसर्गाचं वरदान आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या देवरुख साखरपा दूरक्षेत्र येथे पाळीव गुरांची वाहतूक करणारी पिकअप पकडण्यात आली. यावेळी हिंदू राष्ट्र सेना साखरपा विभाग, बजरंग दल लांजा यांनी पोलीस खात्याला मदत केली. ही गाडी पालीवरून कोल्हापूरच्या दिशेने निघाली होती. यामध्ये 6 पाळीव जनावरे वेड्यावाकड्या पद्धतीने भरण्यात आली होती. कत्तलीच्या हेतूने ही वाहतूक करण्यात येत होती. या घटनेची माहिती मिळताच देवरुख पोलीस निरीक्षक प्रदीप पवार हे साखरपा दूरक्षेत्र येथे उपस्थित झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याची नोंद करण्याचे काम सुरू आहे. यावेळी हिंदू राष्ट्र सेनेचे प्रणित दुधाने, श्रेयस शेटे, सचिन कदम, मंगेश शिंदे यांनी यावेळी आरोपींवर कडक कारवाई व्हावी यासाठी निवेदन दिले. याआधी सुद्धा हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने अवैध वाहतूक करणाऱ्या गाड्या पकडण्यात आल्या होत्या. त्यावेळी सुद्धा संघटनेकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली होती. त्यामुळे आता या आरोपींवर कशा प्रकारे कार्यवाही होते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल, ज्यामुळे अवैध गुरांच्या वाहतुकीला चाप बसेल. वाढते प्रदूषण आणि वाढती महागाई याचा विचार करून खेडमधील अभिषेक पाटणे शेट्टे याने पर्यावरणपूरक व सामान्य माणसाला खिशाला परवडतील अशा किमतीचे आकाश कंदील बनवले आहेत. अनेक प्रकारचे व अनेक रंगांचे कंदील अभिषेकने दिवस रात्र एक करून तयार केले आहेत. आतापर्यंत जवळपास हजारांच्या आसपास त्याने हे कंदील बनवले आहेत. स्वस्त मस्त खिशाला परवडणारे कंदील असल्याने अनेकांकडून अभिषेककडे कंदिलांची मागणी होत आहे. खेड रत्नागिरीमध्ये माझं इको फ्रेंडली आकाश कंदीलचं आणि छोटे कंदीलचं मी बिझनेस करतो छोटा. माझं आता हे 2रं वर्ष आहे. मी मार्केटमध्ये पण देतो आणि घरगुतीला पण मोस्टली देतो. मंडळासाठी पण करतो मोठे कंदील आणि लोकांना परवडेल असं इको फ्रेंडली कंदील मी प्रोव्हाइड करतो. तर माझे 6 कंदील गेलेत मोठेमध्ये आणि छोट्यामध्ये माझे 100-1 कंदील जातात दरवर्षी.
माझ्या आत्तापर्यंत छोटे कंदील 500 ते 1000पर्यंत जातात मार्केटमध्ये. आणि इको फ्रेंडली मोस्टली तुम्हाला सांगेन घ्यायला, चायना कंदील घेण्यापेक्षा. ते पर्यावरणासाठी पण हानिकारक असतात. आपले कोकणातले मोस्टली कंदील बांबू आणि पताका वेपरमध्ये असतात. मी सगळ्यांना विनंती करेन की इको फ्रेंडली आकाश कंदील. रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यात ग्लोबल कोकणची मसाले परिषद टाळसुरे दापोली येथील चंद्रकांत मोकल यांच्या बागेत यशस्वी झाली. कोकणातील आदर्श मसाला शेतीची बाग माजी आमदार डॉक्टर चंद्रकांत मोकल यांनी केली आहे. कोकणातील तरुणांनी कोकणात रोजगाराच्या संधी कशा शोधाव्यात यासाठी ग्लोबल कोकणचे संस्थापकीय अध्यक्ष संजय यादवराव यांच्या पुढाकाराने दापोलीचे माजी आमदार चंद्रकांत मोकल यांच्या मार्गदर्शनाखाली एकदिवसीय मसाल्याच्या पिकाची परिषद घेण्यात आली. ग्लोबल कोकणच्या या मसाले परिषदेला कोकण, सांगली, कोल्हापूर, मुंबई व पुणे येथील लोकांनी प्रचंड उत्साह दाखवला. डॉक्टर चंद्रकांत मोकल यांनी आपल्या 16 एकर बागेतील मसाल्याचे आंतरपीक काळी मिरी, जायफळ, तमालपत्र, दालचिनी, मिरची व वेलदोडे यांचं अर्थशास्त्र, व्यापार व उद्योगातील खाचखळगे तरुणांना लाजवतील या उत्साहाने प्रात्यक्षिकासह काळी मिरी, दालचिनीची रोपे शेतकरी 1 रुपयात कसे करू शकतात व नारळ, सुपारी, किंजळ, ऐन, साग, काळी मिरीचे प्रचंड उत्पादन घेता येईल यासाठी सखोल मार्गदर्शन केले. कुणबी सेवा संघाचे अध्यक्ष डॉक्टर प्रभाकर शिंदे, नवभारत छात्रालय दापोली व अश्विनी नर्सरीचे सर्वेसर्वा यांनी त्यांचा 20 ते 25 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव तसेच काळी मिरीचे उत्पादन किती पटीत वाढवता येते याची सर्व गणितं आपल्या संघटन कौशल्याने पटवून दिली. फुलाचं फळ होतं. फुल आल्यापासून 40 दिवसांनी बरोबर फळ तयार होतं आणि 4 महिने फक्त येतं आणि तो परत काय नाही. तर तुम्ही मग याला राहिलेल्या घालायचं, कोंबडीची शीट घालायची, 4 आहे त्यांना घालायची. रासायनिक खत याला लागत नाही. काही लावतात हे पश्चिम महाराष्ट्रातली मंडळी आहे, हावरी आहे, ते काय खतं बितं पण वापरतात पण याची खरी गरज नाही. आणि हेच हवामान त्याला योग्य आहे असं पण नाही. घाटावर उलट जास्त चांगलं होतं आणि घाटावर होतं मग कोकणात होईलच की नाही असं कोणी हे केलं. मी व्हॉट्सअपवर वाचलं आणि करायचं म्हटलं, विद्यापीठात गेलो, त्याला विकतात. मुंबईला फळं पाठवायला लागत नाही, तिथल्या इथे संपतात. तिथल्या इथे संपतात आणि जर पाठवलं तर आनंद आहे. आता माझा प्रयत्न असा आहे की हे सगळं लोकांपर्यंत जाऊन सांगून, कोकणी माणूस ना 10 वेळा सांगायला लागतो आणि सांगून जर ते 200 एकर आमच्याकडे प्लांटेशन झालं. ग्लोबल कोकणच्या या परिषदेचे कोकणात असणारे महत्त्व देवरुखचे ज्येष्ठ समाजसेवक युयुस्तू आरते, ग्लोबल कोकण रत्नागिरीचे प्रमुख संघटक यांनी देखील आपले अनुभव सांगून स्पष्ट केले. भविष्यात कोकणाला श्रीमंत करणारी शेती ज्याकरता इंग्रज भारतात आले तो व्यापार म्हणजे मसाला व्यापार. ही मसाल्याची शेती अतिशय प्रभावीपणे कोकणात करता येते. 4-5 एकर जागा असेल तर अतिशय समृद्ध आयुष्य कोकणातील तरुण शेतकरी मसाला शेतीच्या जीवावर जगू शकतो. कोकणातील जमिनी दलालांना न विकता त्या विकसित करा. अशा नवीन पिढीसाठी, शेतकऱ्यांसाठी दर महिन्याला अशा परिषदांचं आयोजन ग्लोबल कोकण व फोरमच्या माध्यमातून घेण्यात येणार असल्याचे संजय यादवराव यांनी स्पष्ट केले. या परिषदेसाठी दापोलीचे मयुरेश शेठ, चिपळूण संघटक नंदादीप पालशेतकर, मास्तर फार्म महाळुंगे, ग्लोबल कोकण क्लब फोरम उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे संघटक प्राध्यापक सतीश कदम यांनी विशेष मेहनत घेतली. परिषदेत मार्गदर्शक म्हणून डॉक्टर चंद्रकांत मोकल, संजय यादवराव, डॉक्टर प्रभाकर शिंदे, विकास शेटे, कोकण क्लब प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. नमस्कार, जय शिवराय. मी संजय यादवराव, ग्लोबल कोकण, कोकण क्लब आणि कोकण चेंबर ऑफ कॉमर्स. मित्रांनो, आपण ज्याकरता इंग्रज भारतात आले ते मसाल्याच्या शेती करता. आपल्या मूर्खपणामुळे त्यांनी सगळा देश नंतर ताब्यात घेतला. पण ज्या मसाल्याच्या व्यापाराकरता आले तो मसाला सर्वात चांगला केरळमध्ये पिकतो आणि केरळपेक्षाही चांगला तो कोकणात पिकतो. आपण आज डॉक्टर चंद्रकांत मोकल यांची कोकणातली मसाल्याची सगळ्यात मोठी बाग, या बागेमध्ये आपली कोकण क्लबचे सदस्य आलेले आहेत आणि आपण दर महिन्याला प्रशिक्षण कार्यक्रम करणार आहोत. इथं आपण पाहतो या बागेमध्ये नारळाची झाडं आहेत, नारळाच्या मध्ये सुपारीची झाडं आहेत, सुपारीच्या मध्ये जायफळाचं झाड आहे,
आणि मध्ये मध्ये इथे आपण पाहतोय की या ठिकाणी दालचिनी पण आहे. या प्रत्येक झाडावरती काळी मिरी सोडली. त्यामुळे नारळाचं झाड 1000 रुपये उत्पन्न देत असेल, सुपारीचं झाड 1000 रुपये उत्पन्न देत असेल, त्याच्यावर सोडलेली दालचिनी त्याच्या दुप्पट म्हणजे 1,500-2,000 हजाराचं उत्पन्न देतं. जायफळाचं खूप उत्पन्न चांगलं आहे. जायफळामध्ये जायपत्री आहे आणि ही सगळी महाग उत्पादनं आहेत. म्हणजे 200 रुपये, 400 रुपये, 500 रुपये, अगदी जायपत्री 1000-1,500 रुपये किलो सुद्धा. त्यामुळे आणि इतक्या हजारो झाडं या कमी जागेमध्ये, म्हणजे तुमच्याकडे जर 4-5 एकर जागा असेल आणि पाण्याची सोय मात्र, पाणी खूप लागतं याला, जर असेल तर तुम्ही कॉम्पॅक्ट अशा पद्धतीची आदर्श मसाल्याची शेती जर कोकणात केली तर तुम्ही तुमच्या गावात राहून एक समृद्ध स्वतःची छोटीशी गाडी घेऊन, जसं मुंबईमध्ये त्या दगदगीमध्ये आणि त्या प्रदूषणामध्ये राहण्यापेक्षा आता खूप सारी मुलं कोरोनानंतर विशेषतः ही कोकणामध्ये IT मधल्या अगदी 1.5-2 लाखाच्या नोकऱ्या सोडून कोकणात येऊन आपली बाग डेव्हलप करतायत. त्याच्यामध्ये एखादा पर्यटनाचा प्रकल्प करतायत किंवा त्या ठिकाणी फूड प्रोसेसिंगचं, कालचं आपलं इको टुरिझमचं ट्रेनिंग होतं, आजचं हे ट्रेनिंग, आज भक्ती रेगे आहे, तिने 1.5 लाखाची नोकरी सोडून कोकणात येऊन शेती करते. असे खूप सारे आमचे कार्यकर्ते कोकणात आज करतायत. कोकण आज विकायला काढले लोकांनी. 90% कोकणातल्या जमिनी या मुंबईच्या जवळच्या विकल्या गेल्या आहेत आणि सगळीकडे परप्रांती येत आहेत. पण हे सगळं थांबवायचं असेल तर कोकणातल्या मुलांनी कोकणात आलं पाहिजे, कोकणातल्या शेतकऱ्यांनी आधुनिक विचार केला पाहिजे आणि कोकणामध्ये अशा पद्धतीचे काय काय प्रोजेक्ट्स करता येतील या दृष्टीने केवळ आरडाओरडा आणि राजकीय भाषणं करण्यापेक्षा एक ॲक्शन प्लॅन पाहिजे कन्स्ट्रक्टिव्ह, आणि तो कोकण क्लब आणि कोकण बिझनेस फोरमच्या माध्यमातून आपण राबवतोय. आपण एक मुक्त विद्यापीठ सुरू केलेलं आहे. त्यामुळे या माध्यमातून आपण त्या यशस्वी प्रकल्पांवरती प्रशिक्षणाची व्यवस्था उभी करतोय. पुढच्या 4-5 वर्षामध्ये आपण आपली स्वतःची युनिव्हर्सिटी जी कोकणातल्या लोकांना कोकणात काय करायचं याचं प्रशिक्षण देईल. BA, BCom, इंजिनियर करण्यासाठी खूप आहे, पण कोकणात राहण्यासाठी प्रशिक्षणाची व्यवस्था नाही आहे. ती व्यवस्था सुद्धा आपण आपल्या या यशस्वी शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुरू केली आणि ती आपण उभारणार आहोत. यासह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. भेटूया नवीन बातमीपत्रासह. तुम्ही पाहत रहा माझे कोकण.